जुन्या भांडणाचा राग मनात धरून खानापूर तालुक्यातील कारवे येथील राहुल गणपती जाधव यास 35 वर्षीय पैलवानाचा गुप्ती आणि तलवारीने डोक्यात वार करून तसेच हॉकी स्टिकने मारून निर्घृण खून करण्यात आला। ही घटना कारवे येथे स्मशानभूमी नजीक असलेल्या विटा तासगाव रस्त्यावरील पुलावर रात्री 12 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। याबाबत मृताचा भाऊ राजाराम गणपती जाधव यांनी विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। माणिक संभाजी परीट आणि गजानन गोपीनाथ शिंदे, अमृत शहाजी माळी, नयन रंगलाल धाबी, प्रफुल्ल कांबळे, रोहन रघुनाथ जाधव, नितीन पांडुरंग जाधव अशी संशयितांची नावे असून माणिक परीट, गजानन शिंदे आणि नयन धाबी या तिघा संशयितांना ताब्यात घेतल्याचं पोलिसांनी सांगितलंय। राहुल जाधव आणि संबंधित आरोपी यांच्यात असलेल्या जुन्या भांडणाच्या रागातून संशयितांनी बेकायदेशीर जमाव जमवून शस्त्र बाळगून राहुल जाधव याच्या 4 चाकीच्या काचा फोडल्या, तलवारीने डोक्यात वार करून खून केल्याचं फिर्यादीत म्हटलंय। या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील, पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी पोलीस फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल होत घटनास्थळाचा पंचनामा केलाय। या सर्व संशयितांवर गुन्हा दाखल केल्याचे आणि अन्य हल्लेखोरांचा शोध सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितले। अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक व्ही.जे. येळेकर करीत आहेत। कवटेमंकाळ तालुक्यातील अग्रण धुळगाव येथील अग्रणी नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास महाकाय मगरीचं दर्शन झालंय। अग्रण धुळगाव येथील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। अग्रण धुळगाव हद्दीत गावापासून जवळच सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर बाबर कोष्टी भोसले वस्तीजवळ कोल्हापूर पद्धतीचा बंधारा असून या मोठ्या प्रमाणात तिथे पाणी साठा झालाय। सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास एक व्यक्ती मासे पकडण्यासाठी गेले असता त्यांना मगर दिसली। त्या व्यक्तीने ही माहिती सरपंच शिवदास भोसले यांना दिली आहे। सरपंच भोसले यांनी तातडीने भेट दिली। दुपारी वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने तातडीने सदर ठिकाणी भेट दिली, परंतु माणसांची चाहूल लागताच मगर पाण्यात निघून गेली। मगर पाण्यात गेल्याने पकडता आली नाही। सदरची मगर सुमारे 8 ते 10 फूट लांबीची असल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले। सर्व अधिकारी सायंकाळपर्यंत उपस्थित होते। अग्रणी नदीपात्रात मोठी मगर आढळून आली आहे। नागरिकांनी अग्रणी नदीकाठी जाऊ नये, सर्व नागरिकांनी योग्य ती दक्षता घेण्याचं आवाहन सरपंच शिवदास भोसले यांनी केलं आहे। कडेगाव तालुक्यातील शिरसगावमध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत सौर प्रकल्प सुरू आहे। या प्रकल्पास ग्रामस्थांकडून तीव्र विरोध आहे। हा प्रकल्प होऊ नये म्हणून गावचे माजी सरपंच सतीश मांडके यांचं आमरण उपोषण सुरू आहे। गावातील महिलांनीही या ठिकाणी उपोषण करत प्रकल्पासाठी बेसुमार वृक्षतोड झालेल्या ठिकाणी 100 वृक्ष लावण्यात आलेत। शिरसगाव येथील गायरांमध्ये असलेले वनीकरण नष्ट करून सौर प्रकल्प उभारला जातोय। गावातील ग्रामस्थांना विचारात न घेता चुकीच्या पद्धतीने गायरान वनीकरण मधील वृक्षतोड केली आहे। गायरांची मोजणी योग्य पद्धतीने केली नाही असा आरोप करत गावातील माजी सरपंच सतीश मांडके यांनी मागील 6 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले। शासनाने या उपोषणाकडे लक्ष न दिल्याने महिलांनीही उपोषण सुरू केलं। उपोषण करताना महिला मोठ्या संतप्त झाल्या होत्या। आम्हाला हा प्रकल्प नको, ताबडतोब हा प्रकल्प येथून हलवा अशी मागणी महिलांनी केली आहे। दुपारी प्रकल्पासाठी गायरान वनीकरणातील जवळपास 2000 झाडे तोडण्यात आलेल्या ठिकाणी महिलांकडून 100 वृक्ष लावण्यात आले। यापुढेही या ठिकाणी वृक्षारोपण करणार असल्याचे महिलांकडून सांगण्यात आले। शिरसगावमध्ये होत असलेल्या प्रकल्पास ग्रामस्थांकडून विरोध होतोय। माजी सरपंच सतीश मांडके आमरण उपोषणास बसलेत। गुरुवारी महिलांनीही या उपोषणात सहभाग घेतला। यावेळी महिला आक्रमक झाल्या होत्या। महिलांकडून शिरसगावमध्ये आमचे सरकार प्रकल्प गो बॅकच्या घोषणा देण्यात आल्या। महापालिका क्षेत्रातील नागरिकांना शासकीय सेवा आणि सुविधांची सर्व माहिती व्हावी म्हणून महापालिकेच्या वेबसाईटवर माहिती प्रसारित केली जाणार आहे। याबरोबर प्रशासन गतिमान करून 100 दिवस या उपक्रमाअंतर्गत नागरिकांना विविध सुविधा द्याव्यात अशा सूचना उपायुक्त विजय यादव यांनी अधिकाऱ्यांना दिल्या। राज्य शासनाच्या 100 दिवस उपक्रमाच्या अंतर्गत अधिकाऱ्यांची बैठक मिरज येथील महापालिकेच्या कार्यालयात घेण्यात आली आहे। राज्य व केंद्र शासनाच्या योजना महापालिका क्षेत्रात राबवण्यात येतात। त्या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे। त्यासाठी महापालिकेच्या वेबसाईटवर ही माहिती डाउनलोड करण्यात येणार आहे। याशिवाय केंद्रीय माहिती अधिकार 2005, लोकशाही दिन, शासकीय पत्र व्यवहार पोर्टलवरील पत्र व्यवहार, नागरिकांच्या तक्रारी आदी माहिती प्रसिद्ध करणं आवश्यक आहे। तसेच कार्यालय आणि परिसर स्वच्छता करण्यात येणार आहे। नागरिकांना सेवा सुविधा अंतर्गत नवीन उपक्रम राबवण्यात येणार आहेत। नागरिकांना माहिती वेळेत मिळावी, मदत मिळावी याबाबत मदत केंद्र स्थापन करण्यात येणार आहे। 100 दिवस उपक्रम अंतर्गत नागरिकांना विविध कार्यालयात प्रतीक्षा कक्ष तयार करणे, बैठक व्यवस्था, पिण्याचं पाणी अशा सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत।
कार्यालयीन कामकाज गतिमान होण्यासाठी सर्व खाते प्रमुखांना यापुढे पुढाकार घेऊन कामकाज करावे लागणार आहे। विभागातील प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी नियोजन करून कामकाज करावे अशा सूचना उपायुक्त विजया यादव यांनी दिल्या। वाळवा तालुक्यातील नेरले येथे किरकोळ वादातून मयूर झेंडे यांच्यावर खुनी हल्ला केल्याप्रकरणी महेश रंगराव कांबळे याला न्यायाधीश एएच काशेकर यांनी 3 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे। 12 जुलै 2021 रोजी सकाळी 9च्या सुमारास नेरले येथे महेश कांबळे आणि मयूर झेंडे यांच्यात किरकोळ वाद सुरू झाला। यावेळी महेश कांबळे यांनी चाकू घेऊन महेश झेंडेच्या पोटात मारला। याबाबतची फिर्याद धनश्री मयूर झेंडे यांनी कासेगाव पोलिसांना दिली होती। आरोपी महेश कांबळे याच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 307 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता। या खटल्याची सुनावणी इस्लामपूर जिल्हा न्यायाधीश श्रीमती एएच काशेकर यांच्या कोर्टात झाली। खटल्याचे गुणदोषावर सुनावणी होऊन नमूद आरोपी यास भारतीय दंड संहिता कलम 324 मध्ये दोषी धरून आरोपीस 3 वर्ष सक्त मजुरी आणि 10,000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली। सरकार पक्षातर्फे बाजू मांडण्याचं काम सहाय्यक सरकारी वकील रणजित एस पाटील यांनी पाहिले। या कामी सरकार पक्षातर्फे 6 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली। यापैकी फिर्यादी धनश्री मयूर झेंडे, मयूर रामचंद्र झेंडे, पंच, साक्षीदार आणि वैद्यकीय अधिकारी आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश मते यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या। पद्मश्री डॉक्टर विजयकुमार शहा यांच्या भगिनी लतिका देशपांडे यांच्या नावाने रचनात्मक उपक्रम राबवणारी लतिका गांधी फाउंडेशन ही मानवतावादी कार्य करणारी स्वयंसेवी आदर्श संस्था असल्याचे गौरवोद्गार काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी काढलेत। लतिका गांधी फाउंडेशन यांच्या सौजन्याने स्वर्गीय उज्ज्वलाताई अभय शहा कागलकर यांच्या स्मरणार्थ शिशु विकास मंडळ सांगली संचलित डॉक्टर देशपांडे बाल विद्या मंदिर येथे पिण्याच्या पाण्याचं फिल्टर भेट देण्यात आलं। त्याचं लोकार्पण पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते झालं। यावेळी ते बोलत होते। कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर लताताई देशपांडे, डॉक्टर विजयकुमार शहा, लतिका फाउंडेशनचे अध्यक्ष कबीर मगदूम, विजय कडणे, अशोक थोरात आदी जण उपस्थित होते। पृथ्वीराज पाटील म्हणाले, लतिका गांधी फाउंडेशन रक्तदानाने आरोग्य शिबिरे भरवून आणि शाळांना पिण्याच्या पाण्याचे फिल्टर भेट देऊन गोरगरीब विद्यार्थी आणि बहुजन समाजातील लोकांचे आरोग्य संवर्धन कार्य करते। ही अत्यंत प्रशंसनीय बाब आहे। शालेय विद्यार्थी आणि नागरिक यांना होणारे आजार हे मोठ्या प्रमाणात दूषित पाण्यामुळे होतात, हे दूर होणार आहे। त्यामुळे हे फाउंडेशन कौतुकास पात्र असल्याचे पृथ्वीराज पाटील म्हणाले। यावेळी शाहनवाज फकीर, अमोल गवळी, ज्ञानेश्वर वाघ, साहिल मगदूम, अझरुद्दीन बेग, सत्यजित कराडकर, प्राध्यापक वैशाली शिंदे आदी जण उपस्थित होते। मिरजेतील प्रभाग 2 मधील माजी सैनिक वसाहत सह्याद्रीनगर, अस्वले कॉलनी, विद्यानगर या भागातील रहिवाशांसाठी अनेक वर्षांपासून रस्ता झालेला नाही। ताबडतोब रस्ता व्हावा यासाठी माजी नगरसेवक दिगंबर जाधव, सागर वनखंडे तसेच प्रभागातील नागरिकांनी महापालिका प्रवेशद्वारासमोर लाक्षणिक उपोषण केले। आंदोलनस्थळी आमदार इद्रिसभाई नाईकवडी तसेच काँग्रेसचे नेते मोहन वनखंडे यांनी भेट दिली आहे। प्रभाग 20 मध्ये अनेक वर्ष मुख्य रस्ता झालेला नाही। त्यामध्ये प्रामुख्याने माजी सैनिक वसाहत ते सह्याद्रीनगर, सह्याद्रीनगर ते अस्वले कॉलनी ते विद्यानगर तसेच सावळी रोड शासकीय क्वार्टर्स ते विद्यानगर ह्या 2 प्रमुख रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब आहे। रस्त्यावर कायम धुळीचं साम्राज्य आहे। हा रस्ता अस्तित्वहीन झालाय। त्यामुळे भागातील नागरिकांना, लहान मुलांना, वृद्धांना अतिशय त्रास सहन करावा लागतो। तसेच धुळीमुळे अनेकांना श्वसनाचे आजार झालेत। मिरज शहरातला बराचसा वर्ग MIDC मध्ये जाण्याकरिता या रस्त्याचा वापर करतात। त्यामुळे त्यांनाही रस्ता झालेला नसल्याने नाहक त्रास सहन करावा लागतोय। त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर करावा अशी मागणी 24 डिसेंबर रोजी केली होती, परंतु याकडे दुर्लक्ष झाले। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सरदारनाथ जनरल फंडातून प्रभाग क्रमांक 3, 2 आणि 5 प्रभागातील प्रास्ताविक विकास कामे मंजूर करावीत अशी मागणी समाज कल्याण विभागाकडे केली होती, परंतु तिथेही राजकीय द्वेषापोटी ही कामे मंजूर झाली नाही। त्यामुळे प्रभाग 2 मधील नागरिकांनी लाक्षणिक उपोषण महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर केले। जत तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या एका शाळेत शिक्षकाने 5वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन केल्याच्या प्रकरणाचा चौकशी अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांना प्राप्त झालाय। या प्रकरणी संबंधित शिक्षकांना म्हणणं मांडण्यासाठी शुक्रवारी सुनावणी होणार आहे। त्यानंतर त्या शिक्षकावरील कारवाईचा निर्णय होण्याची शक्यता आहे। जिल्हा परिषदेच्या जत तालुक्यातील एका शाळेतील शिक्षकाने 5वीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन केल्याची तक्रार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडे आली होती। याची गंभीर दखल घेत धोडमिसे यांनी सुरुवातीला तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांच्या मार्फत या प्रकरणाची चौकशी केली। या चौकशीत सदस्यांच्या
तक्रारीत तथ्य नसल्याचं उघड झालं होतं. मात्र तक्रारीचं स्वरूप आणि गंभीरता पाहता धोडमिसे यांनी जिल्हा परिषदेत 3 वरिष्ठ अधिकाऱ्यांची दुसरी चौकशी समिती नियुक्त केली. या समितीने संबंधित शाळेत जाऊन संबंधित विद्यार्थिनी, तिचं पालक, शाळेतील शिक्षक आणि कर्मचारी तसेच वर्गातील अन्य विद्यार्थिनी, त्यांचे पालक आणि संबंधित शिक्षक यांच्याशी चर्चा करून या प्रकरणाचा सखोल चौकशी केली. या चौकशीचा अहवाल धोडमिसे यांना सादर झालाय. या अहवालाबाबत अद्याप जिल्हा परिषद प्रशासनाकडून वाच्यता करण्यात आलेली नाही. परंतु या प्रकरणी आता संबंधित शिक्षकाचे म्हणणे जाणून घेण्यासाठी त्याची शुक्रवारी सुनावणी होणार आहे. त्यानंतर त्याच्यावर अश्लील वर्तन आणि अन्य कारणांसाठी बदलीची कारवाई होण्याची शक्यता आहे. सांगली शहरातील गोकुळनगर परिसरात जुन्या गुन्ह्याच्या रागातून मधु लखन इसरडे या महिलेवर धारदार हत्याराने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या 3 संशयितांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. हल्ल्यातील मुख्य संशयित मुस्ताक सामनेवाले अद्यापही पसार आहेत. अशोक किसन इंगळे, बशीर बाळू मुल्ला आणि नितीन बाळू ठोकळे अशी 3 नावे आहेत. जखमी मधु इसरडे या गोकुळनगर परिसरात राहतात. मंगळवारी रात्री 11:15 वाजण्याच्या सुमारास संशयितांनी जुन्या वादातून त्यांच्यावर खुनी हल्ला केला. यात त्या गंभीर जखमी झाल्या. विश्रामबाग पोलिसांनी 12 तासात 3 संशयितांना अटक केली. त्यांना आज न्यायालयात हजर केले असता 4 दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर मुख्य संशयित मुस्ताक सामनेवाले हा पसार आहे. त्याच्या शोधासाठी 2 पथके रवाना करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी सांगितले.